नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी आपण 4Ps मार्केटिंगमधल्या विपणनामधल्या म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रोडक्ट, प्राईस, प्लेस, प्रमोशन यांचा समावेश होतो. प्रोडक्ट अर्थात उत्पादन, ती वस्तू किंवा सेवा असते. प्लेस म्हणजे भौतिक वितरण असतं. प्राईस म्हणजे किंमत असते. आणि प्रमोशन म्हणजे वृद्धी, ज्याला विक्रय वृद्धी असं आपण म्हणतो ते असतं. या 4Ps जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगल्या दर्जाचं, उत्कृष्ट प्रकारचं असं विपणन अस्तित्वात येत असतं. या विपणनामधला चौथा P अर्थात प्रमोशन मिक्स म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यात कशा कशाचा समावेश होतो, त्याची व्याख्या काय, त्याचं महत्त्व काय, उद्दिष्ट कोणती, हे या लेक्चरमधून आपण बघणार आहोत. मित्रांनो, विक्रय वृद्धी हा विपणन मिश्रामधला अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. याच्यामध्ये विक्रेता आणि अपेक्षित ग्राहक किंवा विपणन मार्ग यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण करणं आणि खरेदीदाराच्या वर्तणुकीचा अभ्यास करणं या गोष्टींचा समावेश असतो. पॉल ग्रीन आणि अल्डरमन रो यांनी वृद्धीची व्याख्या सांगितली की वृद्धी हे ग्राहक किंवा संभाव्य ग्राहक यांना वस्तू आणि सेवांच्या गुणांची माहिती देऊन अशी उत्पादनं आणि सेवा खरेदी करायला त्यांचं मन वळवण्यासाठी केलेले प्रयत्न. वस्तूंची विक्री वाढवायची असेल तर संभाव्य ग्राहकांना वस्तूची गुणवत्ता, गुण, वैशिष्ट्य, वेगळेपण, उपयुक्तता याच्याबद्दल माहिती पुरवून त्यांना वस्तू खरेदी करायला प्रवृत्त करावं लागतं. याच्यासाठी उपलब्ध पद्धतीमधनं ज्या पद्धतीची निवड केली जाते तेव्हा त्या निवडलेल्या संदेशवहन पद्धतीचा संयोग हा वृद्धी मिश्रणामध्ये असतो. वृद्धी मिश्रणामध्ये वैयक्तिक विक्री येते, जाहिरात येते, प्रसिद्धी येते, विक्रय वृद्धी येते. सर्व विक्रय वृद्धी साधनं ही उत्पादक, वितरक आणि उपभोक्ते यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचं, समन्वय साधण्याचं काम करत असतात. वृद्धीचा मुख्य हेतू हा ग्राहकांची वर्तणूक जाणून घेणं, कन्झ्युमर बिहेवियर जाणून घेणं आणि त्यांना खरेदी करायला प्रवृत्त करणं, प्रॉस्पेक्टिव्ह कन्झ्युमरला ॲक्च्युअल कन्झ्युमरमध्ये कन्व्हर्ट करणं हा असतो. आता ज्यावेळी आपण वृद्धी मिश्रण असं म्हणतो त्यावेळी काही घटक त्याच्यामध्ये असतात. कोणते घटक असतात वृद्धी मिश्रणामध्ये? तर पहिला घटक असतो जाहिरात. ज्यावेळी आपण एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असतो अशा वेळी ते उत्पादन कुठलीही व्यक्ती घ्यायला तयार होते, कारण जाहिरातीतून ते उत्पादन सोप्या शब्दामध्ये लोकांना सांगितलं जातं. त्याचप्रमाणे त्या उत्पादनाकडं व्यक्तींना आकर्षित केलं जातं. मग जाहिरात अनेक माध्यमातून करता येते. दृकमाध्यमातून, दृकश्राव्य माध्यमातून, त्याचप्रमाणे लिखित स्वरूपात, मौखिक स्वरूपात अशा अनेक मार्गानं जाहिरात केली जाते. दुसरा जो वृद्धी मिश्रणामधला घटक असतो तो म्हणजे प्रसिद्धी. ज्यावेळी आपण एखादी जाहिरात करतो तेव्हा आपल्याला काही पैसे मोजावे लागतात, किंबहुना स्वतःचे पैसे खर्च करून जी प्रसिद्धी केली जाते त्याला जाहिरात म्हणतात. आणि जी जाहिरात एकही रुपया न खर्च करता केली जाते त्याला पब्लिसिटी किंवा प्रसिद्धी असं म्हटलं जातं. यात कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो. सरकारी सूचना असतील, दूरदर्शनवर दिल्या जाणाऱ्या बातम्या असतील, यातनं एखादी गोष्ट जर लोकांच्या नजरेत आणून दिली तर ती प्रसिद्धी होते. त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत, त्यामुळे ती जाहिरात नसते. प्रसिद्धी करताना कुठलाही नफा कमावण्याचा, एखादी वस्तू जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू नसतो. प्रसिद्धी ही जास्त विश्वसनीय असते, कारण कोणताही मोबदला न घेता ती केलेली असते. त्याचप्रमाणे प्रसिद्धीच्या माध्यमातून जाहिरातीपेक्षा जास्त माहिती पुरवता येते, कारण पैसे द्यावे लागत नसल्यामुळं जास्त वेळ हा त्या माध्यमाचा घेता येतो किंवा जास्त जागा व्यापता येते. यानंतर तिसरा जो घटक असतो वृद्धी मिश्रणाचा तो म्हणजे विक्रय वृद्धी. आता विक्रय वृद्धी म्हणजे काय, तर विक्री वाढवणं. हे कसं केलं जातं? तर त्याच्यासाठी मग फ्री सॅम्पल ज्याला आपण म्हणतो, मोफतपणे नमुना देणं, भेटवस्तू देणं, हप्त्यावर वस्तूची विक्री करणं. ज्या कन्झ्युमर ड्युरेबल्स असतात, फ्रीज असेल, टी व्ही असेल, मोबाईल असेल, हे हप्त्यावरती विकले जातात.
की डाऊन पेमेंट एवढं 20,000चा मोबाईल घ्यायचा असेल तर डाऊन पेमेंट समजा 5,000 करा आणि पुढचे 15,000 हप्त्यानं 5 हप्त्यात 10 हप्त्यात द्या. त्याच्यावर मग काही व्याज आकारून किंमत ठरवली जाते, पण अशा पद्धतीनं हप्त्यावर वस्तूची विक्री करता येते. या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या विक्रय वृद्धीसाठी उपयोगी येतात. यानंतर जे असतं ते म्हणजे प्रत्यक्ष विपणन, ज्याला डायरेक्ट मार्केटिंग असं म्हटलं जातं. या डायरेक्ट मार्केटिंग किंवा प्रत्यक्ष विपणनामध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये ईमेलद्वारे म्हणा, मोबाईल मेसेजेसद्वारे, ऑनलाईन पद्धतीनं जाहिरात केली जाते. ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्या वेबसाईट्स असतात, या माध्यमातून प्रत्यक्षपणे ग्राहकाशी संवाद साधला जातो, ग्राहकाला विक्री केली जाते. मग ती प्रत्यक्ष वैयक्तिक विक्री असते, प्रत्यक्ष एजंट पाठवून, विक्रेता पाठवून, किंवा टपालाद्वारे विक्री, कॅटलॉग विपणन, दूरध्वनीद्वारे विपणन, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येत असतात. यानंतर 5वा घटक जो असतो तो म्हणजे जनसंपर्क. जनसंपर्कामध्ये काय केलं जातं तर जनसंपर्कामध्ये व्यवसायाबद्दल लोकांचा दृष्टिकोन काय आहे हे पडताळून पाहिलं जातं. त्यांच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेशन संज्ञापन ठेवलं जातं. त्यामुळे लोकांचा विश्वास आपल्या व्यवसायावर बसतो. आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोक हे स्वीकृत करतात. ज्यावेळी जनसंपर्क आपण करतो त्यावेळी ग्राहक असतील, पुरवठादार असतील, जाहिरात संस्था असतील, सरकारी विभाग, विक्रेते, कामगार संघटना, सामाजिक संघटना, या सगळ्यांशी अत्यंत चांगले संबंध निर्माण करणं, सतत संज्ञापन ठेवणं हे केलं जात असतं. मित्रांनो, वृद्धी मिश्रण म्हणजे काय आणि वृद्धी मिश्रणातले कोणकोणते प्रमुख घटक 5 असतात हे आता आपल्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आपण बघूया या वृद्धी मिश्रण करण्यामागची उद्दिष्ट काय आहेत किंवा काय महत्त्व आहे या वृद्धी मिश्रणाचं विपणनामध्ये. तर पहिली गोष्ट या वृद्धी मिश्रणाच्या महत्त्वामधली आहे ती म्हणजे जाणीव, किंवा ज्याला अवेअरनेस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. ज्यावेळी आपण वृद्धी मिश्रण करतो तेव्हा वस्तू आणि सेवा यांच्याबद्दलची जाणीव किंवा जागृती निर्माण करण्याचं काम केलं जातं. त्याच्यावरती जो छाप असतो किंवा ज्या किमती छापलेल्या असतात वितरकानं, त्या संदेशवहन मिश्रणाच्या माध्यमातून उत्पादित वस्तूचा छाप काय आहे, किमती काय आहेत याची मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना जाणीव निर्माण करून दिली जाते. ही जाणीव वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. मग जाहिरातीतून असेल, प्रसिद्धीतून असेल, वैयक्तिक विक्रीद्वारे असेल, प्रत्यक्ष विक्रीतून असेल, पण ग्राहकाच्या मनात वस्तूबद्दलचा विश्वास निर्माण होतो की ही या ब्रँडची वस्तू आहे, या किमतीला ती मिळते, ती नक्की चांगली असेल, अशी जाणीव निर्माण करण्याचं काम हे वृद्धी मिश्रण करत असतं. दुसरं जे उद्दिष्ट असतं वृद्धी मिश्रणाचं ते म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन. उत्पादित वस्तूबद्दलची सर्व माहिती ही विपणकानं लक्ष ग्राहकापर्यंत पोचवली पाहिजे. यामध्ये वस्तूच्या जाणीवेबद्दल आणि इतर अनेक घटकांबद्दल माहिती पुरवणं हे अपेक्षित असतं. लक्ष ग्राहकांना वस्तूची वैशिष्ट्य, तिचा वापर याच्याबद्दलची सर्व माहिती ही असलीच पाहिजे. ज्यावेळी वस्तू प्रथमच बाजारपेठेमध्ये प्रवेश करते अशा वेळेला किंवा वस्तूमध्ये काही बदल केलेले असतात अशा वेळेला ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोचवणं हे गरजेचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे मन वळवणं. बाजारपेठेमध्ये ग्राहकांना फक्त वस्तूची माहिती देऊन चालत नाही, तर ग्राहकांनी आपली वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचं मन वळवणं हे गरजेचं असतं. स्पर्धकांच्या वस्तूपेक्षा आपलीच वस्तू कशी चांगली आहे हे ग्राहकाला पटवून द्यावं लागतं. ग्राहकांचं मन वळवण्यासाठी जाहिरातीद्वारे त्यांना संदेश देणं, व्यापारी जत्रांमध्ये म्हणा, प्रदर्शनांमध्ये म्हणा वस्तूंचं प्रात्यक्षिक दाखवणं, ग्राहकांना काही भेटवस्तू देणं, एक वस्तू खरेदी केली, 2 वस्तू खरेदी केल्या तर काही सवलत देणं, एकावर एक फ्री देणं, अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपण केल्या तर ग्राहकाचं मन वळू शकतं. ग्राहक म्हणू शकतो नाही हा दुकानदार किंवा ह्या वितरक आपल्याला चांगल्या सेवा देतोय, आपल्याला डिस्काउंट देतोय, एकावर एक फ्री वस्तू देतोय, आपल्याला भेटवस्तू देतोय, आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवतोय, आपल्याला वेगवेगळे संदेश पाठवतोय. या जर गोष्टी घडल्या तर या माध्यमातून कस्टमरचं मन वळू शकतं आणि तो आपल्या वस्तू जास्तीत जास्त खरेदी करायला
तयार राहतो. यानंतर असतं ते म्हणजे दृष्टिकोन. आपल्या वस्तूबद्दल लक्ष ग्राहकांच्या मनामध्ये कशा प्रकारचा दृष्टिकोन आहे हे देखील आपली विक्री वाढायला महत्त्वाचं असतं. त्यामुळं लक्ष ग्राहकांच्या मनात आपल्या वस्तूंबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा निर्माण होईल हे कुठल्याही वितरकानं बघावं लागतं. ग्राहकाच्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन जर निर्माण झाला तर विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याच्यासाठी आपल्याला विक्रय वृद्धीची वेगवेगळी तंत्र वापरावी लागतात. मग ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष विक्री करू शकतो, ग्राहकाकडे जाऊन त्याला माल विकू शकतो. त्यासाठी आपण एजंट्स नेमावे लागतात, सेल्स पर्सनल नेमावे लागतात. वेगवेगळ्या व्यापारी जत्रा किंवा प्रदर्शनं असतील अशा ठिकाणी त्या वस्तूचं प्रात्यक्षिक दाखवून तिथं आपण विक्री करू शकतो. बाजारपेठेत जर आपल्या वस्तूबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असेल तर तो सकारात्मकमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल, चेंज करता येईल, बदलता येईल, याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आपल्याला वाढवावे लागतात किंवा वापरावे लागतात. हे जर आपण केलं तरच विक्रय वृद्धी होऊ शकते. आपल्या उत्पादनाबद्दल जर सकारात्मक दृष्टिकोन ग्राहकांच्या मनात असेल, लक्ष किंवा प्रॉस्पेक्टिव्ह कन्झ्युमरच्या मनात असेल तर अशा वेळीच आपण आपली वस्तू त्यांना विकू शकतो. त्यामुळं आपल्या वस्तूबद्दल, आपल्या सेवेबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं, जर नकारात्मक दृष्टिकोन असेल तर तो बदलून सकारात्मक करणं हे कुठल्याही विपणनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे स्मरण करून देणं. जे आपले लक्ष्य ग्राहक आहेत त्यांचा आपल्याबद्दल जर सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला असेल तर त्यांना परत वेळोवेळी आठवण करून देणं, स्मरण करून देणं हे गरजेचं असतं. स्मरण करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का? तर स्पर्धकांच्या वस्तूमुळे ग्राहकांच्या मनाचा ताबा घेतला जाऊ शकतो. आता जर आपण टूथपेस्टमध्ये वितरक असू तर कोलगेट आहे, क्लोजअप आहे, विको वज्रदंती आहे, अशा अनेक टूथपेस्ट किंवा पतंजलीच्या वेगवेगळ्या टूथपेस्ट आहेत, असे वेगवेगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत. आपण जर कोलगेट असू तर अशा वेळी आपल्याबद्दल जरी सकारात्मक दृष्टिकोन असेल तरी विको वज्रदंती म्हणा, पतंजली म्हणा, क्लोजअप म्हणा, यांनी जर कस्टमरच्या मनाचा ताबा घेतला तर अशा वेळी आपल्या कोलगेटला येणारी मागणी कमी होऊ शकते, आपल्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे? कोलगेटचा वितरक म्हणून कोलगेटचं विपणन करताना आपण सतत कन्झ्युमरच्या समोर गेलं पाहिजे, त्यांना आठवण करून दिली पाहिजे. यासाठी जाहिराती केल्या पाहिजेत, पर्सनल सेलिंग केलं पाहिजे, कस्टमर्सना पर्सनली मेसेज पाठवले पाहिजेत. हे सगळं जर आपण करत राहिलो तर आपला कोलगेटचा बद्दलचा जो सकारात्मक दृष्टिकोन त्या प्रॉस्पेक्टिव्ह कन्झ्युमरच्या मनात तयार झाला आहे तो कायमस्वरूपी टिकून राहील, वृद्धिंगत होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर रेमंड नावाची जी कंपनी आहे कापडाची किंवा कपड्याची, ती काय म्हणते तर रेमंड द कम्प्लीट मॅन अशी त्यांची जाहिरात आहे की तुम्हाला जर परिपूर्ण माणूस बनायचं असेल तर अशा वेळी रेमंडचेच कपडे, रेमंडचेच पॅन्ट शर्ट तुम्ही खरेदी केले पाहिजेत, कापड वापरलं पाहिजे. अशा पद्धतीनं सतत जाणीव करून देणं, सतत स्मरण करून देणं हे काम विपणन वृद्धीमध्ये करावं लागत असतं. यानंतर असतं ते म्हणजे मुद्रा निष्ठा, ब्रँड लॉयल्टी. जेव्हा आपण एखाद्या ब्रँडच्याच वस्तू वापरतो, त्या ब्रँडशिवाय दुसऱ्या कुठल्या खरेदीच करत नाही, तेव्हा आपण त्या ब्रँडचे लॉयल कन्झ्युमर आहोत, प्रामाणिक कन्झ्युमर आहोत, तो ब्रँडच फॉलो करतोय असं म्हटलं जातं. बाजारपेठेमध्ये मुद्रानिष्ठा जर आपण विकसित केली तर विक्रय वृद्धीला मदत होते. एका मुद्रेबद्दल जर ग्राहकाच्या मनात एकदा का निष्ठा निर्माण झाली की ग्राहक परत परत त्याच ब्रँडच्या वस्तू खरेदी करतो. संबंधित वस्तूबद्दल आपले इतर मित्र असतील, कामाच्या ठिकाणी काम करणारे इतर लोक असतील, इतर जिथे जिथे त्याचा संपर्क येतो अशा सगळ्या लोकांना सांगतो. त्यामुळं गणितीय पद्धतीनं ग्राहक वर्ग वाढत असतो. त्यामुळं एखादा कन्झ्युमर जरी आपण ब्रँड लॉयल आपला झाला तर तो काय करतो तर घरातल्या लोकांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो, मित्रमंडळींना सांगतो, कामाच्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना सांगतो. असा एक कन्झ्युमर 50, 100, 200 लोक आपले ग्राहक तयार करू शकतो. त्यामुळे असा लॉयल कन्झ्युमर कधी तयार होईल तर त्याला वाटलं पाहिजे नक्की या ब्रँडच्या वस्तू चांगल्या आहेत, किफायतशीर किमतीत चांगल्या क्वालिटीच्या वस्तू सेवा आपल्याला मिळत आहेत, आपल्याला मानपान देत आहेत हे लोक, आपला बर्थडे असेल तर मेसेज पाठवत आहेत, नवीन ऑफर काय आले आपल्याला लगेच कळतं आहे,
या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तो कन्झ्युमर आपल्याला ब्रँड लॉयल होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं ब्रँड लॉयल कन्झ्युमर झाला तर त्या माध्यमातून गणितीय पद्धतीनं आपले कस्टमर्स किंवा ग्राहक वाढू शकतात। मित्रांनो, हे जर करायचं असेल तर याच्यासाठी अनेक कंपन्या एखाद्या कन्झ्युमरला लॉयल कन्झ्युमर बनवण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करतात। आता आपल्याकडं चप्पल किंवा शूज घ्यायचा असेल तर बाटाच डोक्यात येतं। आपण जर कुठले कपडे घेणार असू तर कॉटन किंग म्हणा, रेमंड म्हणा, अशा कंपन्या आपल्या लक्षात येतात। आपण जर वेगवेगळे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स वापरत असू तर त्याचे वेगवेगळे ब्रँड्स आपल्यासमोर असतात। हे सगळं का असतं तर याचं कारण एवढंच आहे की त्याचे ब्रँड लॉयल कस्टमर्स त्यांनी तयार केले, त्याच्यासाठी जाहिरात म्हणा, पर्सनल सेलिंग म्हणा, वेगवेगळं स्मरण करून देणं म्हणा, या माध्यमातून त्या कंपन्यांनी या कन्झ्युमरला आपल्याकडं अट्रॅक्ट करून घेतलेला आहे आणि तो कन्झ्युमर सतत तोच ब्रँड वापरतो, त्या ब्रँडकडं काय झालेला आहे, अट्रॅक्ट झालेला आहे, आकर्षित झालेला आहे। याच्यानंतर असतं ते म्हणजे मुद्रा प्रतिमा, ज्याला आपण ब्रँड इमेज असं म्हणतो। लक्ष्य ग्राहकांच्या मनात आपल्या ब्रँडची चांगली प्रतिमा तयार करणं हे देखील आवश्यक असतं। जाहिरात जर आपण योग्य प्रकारे केली तर प्रभावीपणे संदेश देऊन बांधणीचं स्वरूप कसं आहे, प्रकार काय आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आपण जर त्या ब्रँडतर्फे आयोजित केले तर त्या माध्यमातून आपली चांगली ब्रँड इमेज, मुद्रा प्रतिमा ही लक्ष्य ग्राहकांच्या मनात तयार होऊ शकते। आता आपण जर बघितलं तर अनेक TV वाहिन्यांचे अवॉर्ड फंक्शन असतात, तिथं प्रायोजकत्व अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांनी घेतलेलं असतं। का तर आपला ब्रँड तिथे दिसला पाहिजे। नट, नट्या, हिरोईन्स, हिरोज हे सगळे सिरियलमध्ये काम करणारे, पिक्चरमध्ये काम करणारे, नाटकात काम करणारे आपल्या ब्रँड वापरत आहेत, हे तिथं जर दिसलं तर अनेक लोक काय करू शकतात, तो ब्रँड खरेदी करू शकतात। आता अनेक ब्रँड्स असे आहेत की तिची जाहिरातीसाठी एखादा नेता, अभिनेता किंवा क्रिकेटर याचा वापर करतात। याचं कारण का असतं तर कारण हेच असतं की एक अभिनेत्याला फॉलो करणारे, क्रिकेटरला फॉलो करणारे अनेक व्यक्ती असतात आणि ते तो ब्रँड विराट कोहली हे वापरतोय म्हणून मी वापरतो किंवा अमिताभ बच्चन हे वापरतोय म्हणून मी वापरतो, यामुळं वापरायला लागतात। असं घडल्यामुळं एक ब्रँड इमेज, मुद्रा प्रतिमा त्या ब्रँडची तयार होते। यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धकाच्या दाव्यांचं खंडन करणं। अनेक स्पर्धकांनी जर विरोधी दावे केलेले असतील तर विपणकाला ते विचारात घेऊन योग्य पद्धतीनं त्याचं खंडन केलं पाहिजे, त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, तरच काय होऊ शकतं, चांगल्या प्रकारे आपला ब्रँड झळाळून निघू शकतो। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्पर्धक जे असतात ते आपल्या वस्तूबद्दल काही नकारात्मक विधानं करत असतील तर प्रभावी जाहिरातीद्वारे आपल्या वस्तूचा दर्जा, गुणवत्ता आपण पटवून देणं हे गरजेचं असतं। आता जर सध्या आपण बघितलं तर टेलिव्हिजन वाहिन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये युद्ध चाललेलं असतं की TRPमध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे। हिंदी वाहिन्यांमधलं युद्ध आज जगप्रसिद्ध झालेलं आहे। मग आज तक असेल आणि रिपब्लिक भारत असेल यांच्यातलं युद्ध किती खालच्या पातळीवर येऊन दुसऱ्या वाहिनीबद्दल बोललं जाणं, दुसऱ्या वाहिनीवर टीका करणं आणि आपणच कसं चांगलं आहे सांगणं, असं जर असेल तर आपल्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते त्या पर्टिक्युलर वाहिन्यांनी दूर करण्यासाठी ते देखील आपण कसे चांगले आहोत हे सांगत असतात। म्हणजे हे जे घडत असतं याला म्हणतात स्पर्धकाच्या दाव्याचं खंडन करणं। समजा एकाच प्रकारचं उत्पादन अनेक ब्रँड्स विकत असतील तर माझं कसं चांगलं आहे आणि दुसऱ्याचं कसं वाईट आहे हे ते सांगत असतात। अशावेळी ज्याचं वाईट आहे अशी जाहिरात होते, तो आपलं उत्पादन कसं चांगलं आहे याच्याबद्दल सांगतानाच दुसऱ्याने आपल्याबद्दल काय दावे केलेले आहेत ते खंडित करत असतो, खंडन करत असतो, याला म्हणतात स्पर्धकांच्या दाव्याचं खंडन करणं। आणि ज्यावेळी आपल्याला चांगल्या प्रकारे वृद्धिमिश्रण ठेवायचं असतं अशावेळी आपल्याला स्पर्धकांच्या दाव्याचं खंडन करता येणं गरजेचं असतं। यानंतर असतं ते म्हणजे ग्राहक शिक्षण। वस्तू हाताळणं, वस्तूचा योग्य प्रकारे वापर करणं, वस्तूबद्दल कोणती काळजी घ्यायची या सगळ्याबद्दलची जाहिरात द्वारे ग्राहकांना जर माहिती दिली तर तो आपला एक प्लस पॉईंट ठरू शकतो। व्यवसायाच्या उद्दिष्टांबरोबरच सामाजिक उद्दिष्टांची जाणीव म्हणून ग्राहक शिक्षण होणं हे महत्त्वाचं असतं। समाजामध्ये त्या उद्योगाची चांगली प्रतिमा ही ग्राहक शिक्षणाच्या माध्यमामधून तयार होऊ शकते। त्यामुळं ग्राहक शिक्षण हे देखील
वृद्धी मिश्रणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ज्या वेळेला आपण कोणतीही कन्झ्युमर ड्युरेबल खरेदी करतो त्यावेळी तिचं ऑपरेटिंग कसं करायचं हे सांगायला त्यांचा वितरक आपल्यापर्यंत येत असतो, ती वस्तू इन्स्टॉल करून देत असतो घरी, किंवा दुकानात घेताना वॉशिंग मशीन कसं वापरायचं हे तिथला विक्रय कला असलेला जो एजंट असतो, विकणारा वितरक असतो, तो आपल्याला समजावून सांगतो. यालाच म्हणतात ग्राहक शिक्षण. यानंतर असतं ते म्हणजे शेवटचं उद्दिष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणजे बाजारपेठ विस्तार. बाजारपेठेचा विस्तार करणं हे कुठल्याही विक्रय वृद्धीचं प्रमुख उद्दिष्ट असतं. सुरुवातीच्या काळात व्यवसाय स्थानिक बाजारपेठेत असतो, तिथून विभागीय बाजारपेठेत, तिथून राज्याची बाजारपेठ, मग राष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीनं व्यवसाय वृद्धिंगत होणं हे अत्यंत आवश्यक असतं. कुठलाही व्यवसाय जेव्हा सुरू होतो तेव्हा तो अत्यंत छोट्या स्वरूपाचा असतो, पण तो छोट्या स्वरूपाचा व्यवसाय जागतिक लेवलला कसा जाईल हे बघण्यासाठी बाजारपेठ सतत वाढवली पाहिजे आणि ही बाजारपेठ विस्तार करण्यासाठी वृद्धी मिश्रण हे अत्यंत महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये मग जाहिरात करून, प्रसिद्धी करून, विक्रय वृद्धीची वेगवेगळी साधनं वापरून, प्रत्यक्ष विपणन करून, जनसंपर्काद्वारे आपला व्यवसाय वाढवला जात असतो. त्यामुळं या लेक्चरमधनं आपण वृद्धी मिश्रण म्हणजे काय, या वृद्धी मिश्रणाचे घटक कोणते कोणते आहेत आणि वृद्धी मिश्रण राबवण्यामागची उद्दिष्ट किंवा या वृद्धी मिश्रणाचं महत्त्व काय आहे हे या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.